थे मैं कल करूंगा, कल मैं आ रहा हूँ वहाँ आपके पोडियम पर आकर मैं बात करूंगा। आज के दिन इस चुनाव के बारे में 120 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। आदित्य बरोबर सांगेल। महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी, त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राउंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे भाडे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू। उद्या ऐका एक मिनिट, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। 10 वर्षानंतर लोकसभेत मी उद्या बोलतो।